गोडाचे पदार्थ तसे आपण भरपूर खात असतो आणि त्यात रसमलाई तर आपली जास्तच फेवरेट असते. चला, आज ना रसमलाई सारखीच दिसणारी पण तरी देखील भारतामध्ये भरपूर प्रसिद्ध आणि पारंपरिक असणारी ही रसमलाई आपण घरी कशी बनवायची ते पाहूयात. खरं तर याला आम्ही रसमलाई जरी म्हणत असलो, तरी सुद्धा याला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या नावाने संबोधलं जातं. जसं की बऱ्याच ठिकाणी याला दूध पिठा म्हटलं जातं, दूध पेठा असं म्हटलं जातं. असं बरेच वेगवेगळे नावं आहेत बरं का. तर चला, ही झटपट अशी रेसिपी कशी बनवायची ते पाहूया. तर सगळ्यात आधी कढईमध्ये आपल्याला एक अर्धा चमचा तूप घ्यायचंय. तूप चांगलं वितळलं गेलं की यामध्ये आपल्याला पाव कप भरून रवा घालायचा आहे. रवा अजिबात जाड घ्यायचा नाही. जो चिरोटी 0 नंबरचा रवा असतो ना, तोच इथे घ्यायचा आहे. यानंतर हा रवा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे. लक्षात घ्या, गॅसची फ्लेम संपूर्णपणे आपल्याला लो ठेवायची आहे. लो फ्लेमवरतीच रवा आपल्याला परतून घ्यायचा आहे. हा रवा थोडासा मला कमी वाटला म्हणून आणखीन 2 चमचे मी इथे वाढवलेला आहे. आता गॅसची फ्लेम कमीच आहे. कमी फ्लेमवरतीच हलकासा सुवास येईपर्यंत आणि हा रवा जो आहे तो हलकासा फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. पण लक्षात घ्या, अजिबात याचा रंग आपल्याला चेंज करायचा नाही. तर रवा चांगलाच मोकळा झालाय आणि याचा छान फुललेला आहे. मस्त सुवास येतोय. आता यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला साखर. ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्याच वाटीने पाऊण वाटी भरून किंवा पाऊण कप भरून आपल्याला इथे साखर घ्यायची आणि लगेचच जेवढा रवा आहे त्याच्या तिप्पट आपल्याला यामध्ये दूध घालायचंय. हे रूम टेम्परेचरचं उकळलेलं दूध आहे. अजिबात कच्चं दूध इथे वापरू नका. गॅसची फ्लेम लोच आहे. लो फ्लेमवरतीच पटकन आपल्याला हे दुधामध्ये मिसळून घ्यायचं की जेणेकरून अजिबातच गुठळा होणार नाही आणि साखर सुद्धा चांगली विरघळली जाईल. जसं जसं तुम्ही मिक्स करत जाल तसं तसं दूध रवा पूर्ण शोषून घेतो आणि रवा सुद्धा दाटसर व्हायला सुरुवात होते. तर तुम्ही इथे बघू शकता बऱ्यापैकी असं दाटसर झालेलं आहे. झाकण वगैरे ठेवायची गरज नाही, कारण रवा तसा पटकनच शिजला जातो. तर अजिबातच इथे गुठळ्या झालेल्या नाहीत. अगदी स्मूथ असं बॅटर झालेलं आहे. पण हे कढईला किंवा स्पॅच्युलेला उन्हातलेलं भरपूर चिकटत असतं. म्हणून काय करायचं, अगदी पाव चमचा भरून यामध्ये तूप घालायचं. म्हणजे मग एकसंध असा गोळा सुद्धा होतो. तर तुम्ही इथे बघू शकता की व्यवस्थित असा गोळा बाइंड होतोय, कंबाईन होतोय आणि अजिबात हा कढईला आता फारसा चिकटत नाहीये. तर या पद्धतीने आणखीन साधारण 1 मिनिटभरासाठी परतून घेतलं. रवा सुद्धा चांगला शिजलेला आहे. मस्त एकसारखं बॅटर दिसतंय. अजिबात यामध्ये गुठळ्या झालेल्या नाहीत. लो फ्लेमवरतीच आपल्याला संपूर्ण कृती करायची आहे, जेणेकरून व्यवस्थित आपल्याला हे करता येतं. आता तयार केलेलं हे जे मिश्रण आहे ते आपल्याला संपूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. यासाठी वेगळ्या ताटामध्ये मी हे काढून घेतलं आणि आता हे थंड करण्यासाठी साईडला ठेवूयात. तोपर्यंत आपण काय करूयात, त्याच कढईमध्ये मी अर्धा लिटर दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. हवं असेल तर तुम्ही थोडंसं जास्त दूध वापरलं, साधारण पाऊण वगैरे लिटर जरी दूध वापरलं ना तरी सुद्धा चालेल. आता छान रंग यावा, सुवास यावा यासाठी केसराच्या काही काड्या मी यामध्ये घातल्या आणि दुधाला एक उकळी येण्याची आता वाट बघितलेली आहे. तेथे दुधाला चांगली उकळी फुटली की यामध्ये आपल्याला बाकीचे साहित्य घालायचे. आता दूध थोडंसं आपल्याला आटवून घ्यायचंय. पण अर्धाच लिटर दूध आहे, यामुळे मी यामध्ये घालणार आहे 2 मोठे चमचे भरून दूध पावडर किंवा दूध जर तुमच्याकडे जास्त असेल तर थोडंसं तुम्ही एक 5-1 मिनिटांसाठी आटवून घेऊ शकता. म्हणजे हलकंसं दाटसर सुद्धा होईल किंवा अगदीच तुम्ही फुल फॅट क्रीम जरी वापरलं तरी सुद्धा चालेल. आता यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे पिस्ता आणि बदामाचे काप. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये सुकामेवा घालू शकता. आता इकडं हे रव्याचं मिश्रण सुद्धा बऱ्यापैकी असं थंड झालेलं आहे आणि आता आपण थोडंसं तूप घेऊयात, म्हणजे मग हाताला फारसं हे चिकटणार नाही आणि आपल्याला व्यवस्थित असा याचा गोळा सुद्धा करता येईल. तर याच प्लेटमध्ये थोडंसं हे स्मूथ करून घ्यायचंय, मळून घ्यायचंय. साधारण मिनिटभरासाठी मी मळून घेतलं आणि आता याचे जसा रसमलाईचा आकार असतो ना तसाच आकार आपल्याला याला द्यायचा आहे. मग तुम्ही तो अंगुरी रसमलाई सारखे छोटे छोटे गोळे करू शकता किंवा मग नेहमी जी ऑथेंटिक पद्धत आहे त्यानुसार तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बनवू शकता. एक लक्षात घ्या की आपण हा जो दूध पिठा बनवतोय याला अजिबातच क्रॅक जायला नकोत. यासाठी वाटलंच तर पुन्हा एकदा हातावरती थोडंसं तूप लावून तुम्ही पुन्हा हातावरती हे मिश्रण मळून घेऊ शकता. खूप मोठे मोठे मी केलेले नाहीत. अगदी छोटे किंवा मध्यम आकाराचे आपण म्हणू शकतो. असे संपूर्ण गोळे आपल्याला करून घ्यायचे आहेत. थोडेसे चपटे करायचे म्हणजे मग छान असे आतमध्ये पर्यंत सुद्धा मुरले जातात. तयार केलेल्या या मिश्रणामध्ये बरोबर 12 हे गोळे तयार झालेले आहेत आणि एकसारखे झालेत.
हे आपल्याला लगेचच दुधामध्ये घालायचे. पण याआधी ना आपण दुधामध्ये साखर घालूयात. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये गोळे तयार झाले आणि तेवढ्यात लो फ्लेमवरती थोडंसं दूध सुद्धा हटलेलं आहे. यामध्येच रवा आपण जेवढा घेतला ना तेवढीच यामध्ये साखर घालायची. आवडत असेल तर गोडीचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. आता आपल्याला संपूर्ण साखर विरघळून घ्यायची आणि साईडला जी काही साय जमा होतीये ना, ती सुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे. आता यामध्ये घालूयात वेलची पावडर, ही सुद्धा मिसळून घेऊ आणि आता यानंतर आपण जे गोळे तयार केलेले आहेत ते आपल्याला यामध्ये घालायचे. पण लक्षात घ्या, यावेळेस तुम्ही गॅसची फ्लेम मीडियम टू हाय वरती ठेवू शकता. कारण दुधाला उकळी फुटणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस दुधाला अशी खळखळ उकळी फुटत असते, त्यावेळेसच हे गोळे आपल्याला यामध्ये घालायचे आहेत. 2-3 गोळे घातल्यानंतर तुम्हाला असं वाटलं, की उकळी थोडीशी कमी झालेली आहे. तर अशा वेळेस तुम्ही पुन्हा गॅसची फ्लेम थोडीशी हाय करू शकता किंवा काही सेकंदांसाठी थांबवू शकता. पण उकळी अशी सतत फुटायला हवी. तेव्हाच यामध्ये हे गोळे घालायचे आहेत. जेणेकरून अजिबात हे दुधामध्ये गेल्यानंतर फुटणार नाहीत, असे सेपरेट होणार नाहीत. आता एकदा हे गोळे घातले, की यानंतर साधारण 2 ते 3 मिनिटांमध्येच हे गोळे आपोआप असे शिजून वरती यायला सुरुवात होते. आता गॅसची फ्लेम तुम्ही मीडियम करू शकता. मीडियम फ्लेमवरतीच हे छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. साधारण मिनिटभरामध्ये तुमच्या लक्षात येईल, की हे जे गोळे आहेत ते आपोआप वरती तरंगायला सुरुवात झाली आहे. तुम्ही इथे बघू शकता, की अर्धवट असे गोळे जे आहेत ते वरती तरंगतायत. छोटे-छोटे केले असते तर केव्हाच तरंगले असते. पण साईज थोडीशी मोठी आहे ना, त्याच्यामुळे मग थोडासा वेळ लागू शकतो. आता तुम्ही इथे बघू शकता, सगळेच गोळे वरती तरंगायला सुरुवात झालेली आहे. म्हणजेच आपण ठरवून घ्यायचं, की इथे सगळे व्यवस्थित शिजलेले आहेत. आतमध्ये पर्यंत व्यवस्थित असं मुरलेलं आहे दूध. थोडंसं मिसळून घ्यायचं, म्हणजे मग एखादा जरी खाली बसलेला असेल, तो सुद्धा अगदी अलगद असा वरती येतो. तर इथे आपला दूध पिठा तयार झालेला आहे. आता तुम्हाला हवं तसं तुम्ही सर्व्ह करू शकता. खरं तर खूप सोपी पद्धत आहे आणि एक वेगळी टेस्ट म्हणून आपण करू शकतो. कोकणातल्या काही भागांमध्ये हा दूध पिठा बनवला जातो. यामध्ये स्टफिंग सुद्धा असतं. काही असं करंजीच्या आकारामध्ये, काही गोल आकारामध्ये असे बनवतात. अशा वेगवेगळ्या पद्धतीने हे दूध पिठा बनवला जातो. बंगालमध्ये, बिहारमध्ये सुद्धा हा दूध पिठा बनवला जातो. थोड्याशा वेगळ्या फरकाने बनवला जातो. पण तिथे सुद्धा हा खूप प्रसिद्ध आहे. टेस्ट अगदी रसमलाई सारखीच आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल आणि पाहताच खावासा वाटणारा हा दूध पिठा तुम्ही सुद्धा नक्की बनवून पाहू शकता. बऱ्याच ठिकाणी आतमध्ये ना ड्रायफ्रुटचं स्टफिंग असतं, खोबऱ्याचं सुद्धा स्टफिंग असतं. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आतमध्ये स्टफिंग हवं असेल तर ते सुद्धा घालून बनवू शकता. तर एक दूध पिठा मी तुम्हाला असा कट करून सुद्धा दाखवणार आहे, की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल, की हा किती मऊसूत असा झालेला आहे. तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका पारंपरिक गोड रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात रहा.